तर नीट परीक्षेसंदर्भातील विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ता ॲडव्होकेट अमोल मातेले, नीट परीक्षा तज्ञ हरीश बुटाले, नीट मार्गदर्शक आणि सल्लागार विनीत पिंगळे, सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। हरीश, 20 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य आता टांगणीला लागलेलं आहे। विनीतजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी। नाशिकमध्ये पेपर फुटतो, जम्मू काश्मीर पर्यंत वाया हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश जातो। किंमत किती? 10 ते 15 लाख। यासाठी विद्यार्थी ही सगळी तयारी करतात का? विद्यार्थी आहे 2 वर्ष सगळं घरचं वातावरण। आता सांगितलं 22 लाख, तर मी 22 लाख नाही 1 कोटी लोकांवर याचा परिणाम होतोय। कारण विद्यार्थी जेव्हा ती परीक्षा देतो तेव्हा त्याच्याबरोबर त्याचं कुटुंब असतं। कुटुंब बरोबर आहे। 22 लाख विद्यार्थ्यांचं नाहीये, तर त्यांच्या बरोबर असलेले 2 किंवा 3 आई वडील या सगळ्यांचा। आणि दुसरा मुद्दा, हे रिपीटेडली हरीशजी पण ऍग्री करतील की जसं जेई किंवा नीट नावाची जी परीक्षा, जेई किंवा एमएचटी सीईटी नावाची जी परीक्षा आहे ती वर्षातून 2दा होते, ऑनलाईन होते। तर ही नीट नावाची परीक्षा ही पेन अँड पेपर बेस्ड का बरं होती? हा जो पेपर आहे माझ्याकडे 13 नंबरच्या कोडचा नीटचा पेपर आहे या वर्षीचा। असे कोड पण फक्त प्रश्न फिट केले जातात, जेव्हा की जेई आणि एमएचटी सीईटीचे पेपर हे ऑनलाईन होतात। तर ऑनलाईन का नाही होते? म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी कमी होईल। कारण आता असं झालेलं आहे, हरीश असं म्हटले विद्यार्थी घरी गेलेले ते त्या मानसिकतेमध्येच नाही उरले। पूर्ण 1 कोटी लोकांपर्यंत याचा इम्पॅक्ट होतोय। आणि आपण जेव्हा आता म्हणतो वी आर टॉकिंग अबाउट द फ्युचर डॉक्टर्स, ज्याचे या देशाचं स्वास्थ्य असणार आहे, एनीवन बी सो लिथार्जिक अबाउट एव्हरीथिंग।